आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। आंबेगाव तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या मनसर या ठिकाणी कुलदैवत भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवाची सुरुवात सालाबादप्रमाणे येत्या 10 तारखेपासून होणार आहे। या निमित्तानं सकाळी 11 वाजता कुलदैवत भैरवनाथांच्या हाराचा मानकरी ठरवला जातो आणि त्या व्यक्तीच्या हातून कुलदैवत भैरवनाथ महाराज यांना हार अर्पण केला जातो। त्यानंतर कलगी सूर्याचा कार्यक्रम दिवसभर चालतो तर कुस्त्यांचा आखाडा सुद्धा संध्याकाळी असतो। त्यानंतर बैलगाडा शर्यत सुद्धा 2-3 दिवस असते। सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन या ठिकाणी करण्यात येतं। अशा प्रकारे भरघोस असे कार्यक्रम यात्रेनिमित्त ठेवण्यात येत आहेत। तरी आंबेगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि उत्साह वाढवावा असे भैरवनाथ यात्रा समितीचे अध्यक्ष दत्ता थोरात, वसंत बानखेले यांनी आवाहन केलंय। दरवर्षी आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो। याही वर्षी 10 तारखेला महाराजांचा उत्सव निमित्त कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाला कसा रिस्पॉन्स मिळतो आणि किती लोकांचा प्रतिसाद असतो आणि आता काय काय कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेले आहे जत्रेनिमित्त? सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या सर्वांचं कुलदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या ह्या देवाच्या उत्सवानिमित्त आपण ही यात्रा भरवत असतो। तसं पाहिलं तर ही यात्रा माजी खासदार किशोरराव बानखेले साहेब आणि त्यांच्याबरोबरचे जे जुने लोक असतील त्यामध्ये रामभाऊ धोंडीबा बानखेले असतील, अण्णा गुर्जे असतील, परत त्या लक्ष्मण मास्टर बानखेले असतील, नानाभाऊ बानखेले, आमच्या बीटी कंपनीचे तुकाराम बाबाजी थोरात, आमचे वडील कैलासवासी रामशेठ थोरात, विष्णू शेठ बानखेले, ही सर्व मंडळी त्यावेळेस अण्णांबरोबर होती आणि या ठिकाणी त्यामध्ये आमच्या निकुटवाडी, शेवाडी आणि मनसर अशी एकत्र गाव होतं। त्यामुळं आम्ही ही यात्रा मनसर, निकुटवाडी, शेवाडी अशी आम्ही कुलदैवत भैरवनाथाची यात्रा भरवत आहोत आणि अण्णांनी जे परंपरा चालू ठेवली आहे त्या परंपरेचं आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पालन करत आहोत। आज या ठिकाणी घरटी 501 रुपया अशी देणगी वर्गणी आपण घरटी गोळा करतोय। लोक त्याप्रमाणे उत्स्फूर्तपणे या ठिकाणी घरटी आपली वर्गणी या ठिकाणी जमा करतात। आज या ठिकाणी तसं पाहिलं तर आपलं 10 तारखेला देवजन्माचा उत्सव आहे। त्या निमित्ताने सकाळी 9-9:30 वाजता या ठिकाणी हाराचा लिलाव होतो। मग हाराचा लिलाव झाल्यानंतर त्यांची मिरवणूक होते। ती मिरवणूक झाल्यानंतर भैरवनाथाला हार घातला जातो आणि तो हाराचा लिलाव झाल्यानंतर दिवसभर या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये कलगी तुऱ्याचा कार्यक्रम चालू राहतो आणि संध्याकाळी बरोबर 6:30 वाजता कुलदैवत भैरवनाथ महाराजांची या ठिकाणी पालखीची भव्य अशी मिरवणूक दरवर्षी आपण या ठिकाणी काढत असतो। त्या मिरवणुकीसाठी सुद्धा आपले UPचे उत्तर प्रदेशचे आघोरी म्हणून या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम मिरवणुकीमध्ये आहे। त्याचप्रमाणे एक UPचे एक जहाज पथक सुंदर असं त्या ठिकाणी आहे। त्यासाठी आपण सर्व नागरिकांनी त्या 10 तारखेच्या मिरवणुकीसाठी उपस्थित राहावं। त्यामध्ये आता 2-3 दिवस झाले तर आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। तो सप्ताह चालू असताना 10 तारखेला देवजन्म झाल्यावर परत 11 तारखेला काला आहे। काल्याचं कीर्तन झाल्यावर त्या ठिकाणी आपण महाप्रसाद करतो। महाप्रसादाचा लाभसुद्धा घ्या सगळी मंडळी या ठिकाणी घेत असतात। त्यानंतर आपला 13 तारखेला आपल्या भव्य असा कुस्त्यांचा आखाडा या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी शाळा या ठिकाणी होणार आहे। त्या कुस्त्यांच्या आखाड्यासाठी जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून मल्ल येणार आहेत आणि एक शेवटची कुस्ती म्हणून जवळजवळ 5,50,555 रुपये अशी या ठिकाणी शेवटची कुस्ती आहे आणि जवळजवळ त्या आखाड्यासाठी नाही म्हणलं तरी जवळजवळ 10 ते 15 लाख रुपये खर्च या आखाड्यासाठी येत असतो। तो आखाडा आपला या ठिकाणी सुंदर होणार आहे। त्याचप्रमाणे 15 तारखेला एक करमणुकीचा कार्यक्रम आपण ठाणे येथील प्रबोधन व्याग म्हणजे त्यामध्ये आपल्या जुन्या गाण्यांचा संगम असेल, नवीन गाण्यांचा संगम असेल, आपली संस्कृती काय आहे ती या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये दिसणार आहे। त्याही कार्यक्रमासाठी 15 तारखेला संध्याकाळी 8 वाजता आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तो होणार आहे। त्याही कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं आणि आपल्या भव्य आकर्षण असं
बैलगाड्याचं या ठिकाणी भव्य असं बैलगाड्याचं आकर्षण आहे. ते 1 ते 2 तारीख 2 आणि 3 या तारखेला 2 मे आणि 3 मे 1 तारखेला सुट्टी असल्यामुळं महाराष्ट्र दिन असल्यामुळं 2 आणि 3 तारखेला भव्य बैलगाड्याच्या शर्यती होणार आहे. त्यासाठी भरपूर असा इनाम या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी ठेवलेला आहे आणि सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी वर्गणी देऊन सहकार्य करतात. प्रथमतः मी सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी आमच्या सर्व यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही विनंती करतो. कुलदैवत भैरवनाथ महाराज यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी साजरी केली जात आहे आणि यावर्षी अतिशय चांगल्या प्रकारात नागरिक या ठिकाणी त्यांची गर्दी जी पावती आहेत या ठिकाणी अतिउत्साह त्यांनी स्वतःहून जमा करत आहेत आणि सगळीकडे अतिशय आनंदाचं वातावरण या शहरामध्ये यात्रेच्या निमित्ताने आहे. भव्य कुस्तीच्या स्पर्धा 13 तारखेला सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेले आहे. 5,55,000 असं त्या कुस्तीच्या पहिल्या क्रमांकाचं बक्षीस असे अनेक 20 ते 22 बक्षिसं कुस्तीच्या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेले आहेत. व सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय चांगला एक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. देवाचा पालखी सोहळा, भैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी उत्साहात पार पडणार आहेत. अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असेल, कुस्ती स्पर्धा असेल, पालखी सोहळा असेल, असे उत्सव या ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने साजरे होणार आहेत. त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यतसुद्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे. दिनेश बानखेले, सी 24 तास, आंबेगाव.